श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी झाले का, सगळे मार्ग बंद वाटत असताना अचानक एक अदृश्य हात मदतीला आला? तो हात कुणाचा असतो माहिती आहे का? अगदी बरोबर, स्वामींचा, श्री स्वामी समर्थांचा. आजची ही कथा तुमचं मन शांत करेल आणि तुमची श्रद्धा अधिक दृढ करेल. कथेचं नाव आहे श्रद्धेची परीक्षा. अक्कलकोटजवळ एक गरीब शेतकरी राहत होता. कर्ज, दुष्काळ आणि घरची परिस्थिती सगळं काही हाताबाहेर गेलं होतं. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. डोळ्यामध्ये पाणी, मनात प्रश्न, स्वामी, मी काय करू? माझं आयुष्य संपत आले. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि स्वामी फक्त एवढंच म्हटले, थोडं थांब आणि विश्वास ठेव. शेतकऱ्याला काहीच समजलं नाही, परंतु तो रोज स्वामींच्या नावाचा जप करू लागला. स्वामींवर त्याला पक्का विश्वास होता. निराशा आली तरी तो थांबला नाही. काही दिवसांनी अचानक जोरदार पाऊस पडला. सुकलेली जमीन हिरवी झाली, पीक उगवलं आणि कर्जही मिटलं. शेतकरी पुन्हा स्वामींकडे आला. आता यावेळेस मात्र डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. स्वामी समर्थ हसून म्हणाले, अरे वेड्या, मी तर काहीच केलं नाही. तू फक्त तुझी श्रद्धा सोडली नाहीस, हे महत्वाचं. मित्रांनो, या कथेतून काय शिकायला मिळतं? संकट येतात, पण ती कायम राहत नाहीत. श्रद्धा आणि संयम हेच खरे उपाय आहेत. उत्तर लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी मात्र नक्की मिळतं. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये सोबत असतात. स्वामींची कृपा म्हणजे चमत्कार नाही, ती म्हणजे योग्य वेळी मिळणारी दिशा आहे. आज जर तुमचं मन अस्वस्थ असेल तर फक्त एवढंच करा, मनामध्ये म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा. कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. मित्रांनो, ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श झाली असेल तर लाईक करा, स्वामींच्या भक्तांसाठी शेअर करा आणि अशाच सकारात्मक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.